बालकांड असं कही भले भूप अनुरागे रूप अनुप विलोकन लागे देखही सूर नभ चढे विमाना बरशही सुमन करही कलगाना असे म्हणत सज्जन राजे प्रेममग्न होऊन श्रीरामांचे अनुपम रूप पाहू लागले. देवगण सुद्धा आकाशातून विमानात बसून दर्शन घेत होते आणि सुंदर गायन करीत फुले उधळत होते. जानी सुअवसरु सिय तव पठई जनक बोलाई चतुर सखी सुंदर सकल सादर चली लवाई. मग योग्य वेळी राजा जनकांनी सीतेला बोलावणे पाठविले. सर्व चतुर व सुंदर सख्या तिला आदराने घेऊन आल्या. सिय शोभा नाही जाई बखानी जगदंबिका रूप गुणखानी उपमा सकल मोही लघु लागी प्राकृत नारी अंग अनुरागी. रूप व गुणांची खान असलेल्या जगज्जननी जानकीच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल. तिच्यासाठी मला सर्व उपमा तुच्छ वाटतात, कारण त्या लौकिक स्त्रियांच्या अंगाविषयीच्या आहेत. त्यांचा सीतेसाठी उपयोग करणे हे जगज्जननीचा अपमान करण्यासारखे आहे. सिय बरनीय तेई उपमा देई कुकवी कहाई अजसू को लेई जऊ पट तरिय तीय सम सिया जग असी जुबती कहा कमनीया. सीतेच्या वर्णनामध्ये त्याच उपमा देऊन कोण कवी कुकवी ठरेल आणि अपकीर्तीचा भागीदार होईल. जर कोणा स्त्री बरोबर सीतेची तुलना करायची तर जगात अशी सुंदर स्त्री आहेच कुठे. गिरा मुखर तन अरध भवानी रती अति दुखित अतनु पती जानी बीश बारुनी बंधु प्रिय जेही कहिय रमा सम किमी बैदेही. देवांच्या स्त्रिया आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक दिव्य व सुंदर आहेत, पण त्यांच्यातही दोष आहेत. सरस्वती ही फार बडबडी आहे. पार्वती अर्धांगिनी आहे. अर्धनारी नटेश्वराच्या रूपात तिचे अर्धे अंगच स्त्रीचे आहे आणि अर्धे पुरुषाचे शिवांचे आहे. कामदेवाची पत्नी रती ही आपला पती शरीराविना अनंग असल्यामुळे दुःखी असते आणि विष व मध्य समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे ते जिचे भाऊ आहे त्या लक्ष्मीसारखी जानकीला कसे म्हणता येईल. जऊ छबी सुधा पयोनिधी होई परमरूपमय कच्छुपू सोई शोभा रजू मंदरू सिंगारू मथई पाणी पंकज निज मारू. ज्या लक्ष्मीबद्दल वर सांगितले आहे ती खाऱ्या समुद्रातून निघाली होती. त्या समुद्राचे मंथन करण्यासाठी भगवंतांनी अत्यंत कठोर पाठीच्या कच्छपाचे रूप घेतले होते. महाविषधारी वासुकी नागाची दोरी बनविली होती. रवीचे काम अत्यंत कठोर अशा मंदराचल पर्वताने केले आणि सर्व म्हणतात तिला प्रकट करण्यासाठी ही सर्व असुंदर आणि स्वभावतः कठोर अशी उपकरणे होती. अशा उपकरणांमुळे प्रकट झालेली लक्ष्मी ही जानकीची बरोबरी कशी करू शकेल. या उलट लावण्यरूपी अमृत समुद्र असेल, परम रूपमय कच्छप असेल, सौंदर्याची दोरी असेल, शृंगार रसाचा पर्वत असेल आणि त्या रूप लावण्याच्या समुद्राचे स्वतः कामदेवाने आपल्या करकमलांनी मंथन केले असेल. एही विधी उपयजई लच्छी जब सुंदरता सुखमूल तदपि सकोच समेत कवी कहई सिय समतूल. अशा योगायोगाने जरी सौंदर्य व सुखाची खाण असलेली लक्ष्मी उत्पन्न झाली तरीही कवी मोठ्या संकोचानेच तिला जानकीसारखी म्हणतील. ज्या सौंदर्याच्या समुद्राचे कामदेव मंथन करील ते सौंदर्य ही प्राकृत लौकिक सौंदर्यच असणार, कारण कामदेव हा स्वतः सुद्धा त्रिगुणमय प्रकृतीचाच विकार आहे. म्हणून त्या सौंदर्याचे मंथन करून प्रकट झालेली लक्ष्मी सुद्धा वर सांगितलेल्या लक्ष्मीपेक्षा काहीशी अधिक सुंदर व दिव्य दिसली तरीही प्राकृतच आहे. म्हणून तिच्याबरोबर जानकीची तुलना करणे हे कवींना संकोचाचेच वाटते. ज्या सौंदर्याने जानकीची दिव्यातिदिव्य परम दिव्य मूर्ती बनली आहे ते सौंदर्य वर सांगितलेल्या सुंदरतेहून वेगळे अप्राकृत आहे. वस्तुतः लक्ष्मीचे अप्राकृत रूप सुद्धा हेच आहे. ती कामदेवाच्या मंथनामुळे उत्पन्न होऊ शकत नाही, परंतु ते जानकीचे स्वरूपच आहे. म्हणून ते तिच्याहून वेगळे नाही आणि उपमा ही तर भिन्न वस्तूची दिली जाते. याखेरीज जानकी प्रकट झाली ती स्वतः आपल्या महिम्यामुळे.
हिला प्रकट करण्यासाठी इतर कोणत्याही उपकरणाची अपेक्षा नाही. अर्थात शक्ती ही शक्तिमानाशी अभिन्न व अद्वैत असे तत्व आहे, म्हणून अनुपमेय आहे. हेच गूढ तात्विक तत्व भक्त शिरोमणी कवीने या अभूतोपमालंकाराने मोठ्या कौशल्याने व्यक्त केले आहे. चली संग लय सखी सयानी गावत गीत मनोहर बानी सोहनवल तनु सुंदर सारी जगत जननी अतुलित छबी भारी. सुंदर चतुर सख्या सीतेला घेऊन मधुरवाणीने गात निघाल्या. सीतेच्या अलौकिक शरीरावर सुंदर साडी शोभून दिसत होती. जगज्जननीचे विलक्षण लावण्य अतुलनीय होते. भूषण सकल सुदेश सुहाये अंग अंग रची सखीन्न बनाये. रंगभूमी जबसी पगुधारी देखी रूपमोहे नर नारी. सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सख्यांनी ती जानकीच्या अवयवांवर काळजीपूर्वक सजवून घेतली होती. जेव्हा सीतेने रंगभूमीवर पाय ठेवला तेव्हा तिचे दिव्य रूप पाहून सर्व स्त्री पुरुष मोहून गेले. हर्षी सुरन्न दुदुंभी बजाई बरशी प्रसून अपछरा गाई. पानी सरोज सोह जयमाला अवचट चित सकल भुवाला. देवांनी आनंदाने दुदुंबी वाजविल्या आणि पुष्पवर्षा करीत अप्सरा नाचू लागल्या. सीतेच्या करकमलांमध्ये जयमाला शोभत होती. तिने सर्व राजांना एकाच दृष्टिक्षेपात पाहून घेतले. सिंह चकित चित राम ही चाहा भये मोह बस सब नरनाहा. मुनी समीप देखे दोऊ भाई लगे ललिकी लोचन निधी पायी. सीता चकित मनाने श्रीरामांना पाहू लागली. तेव्हा सर्व राजे लोकमोहवश झाले. सीतेने मुनींच्या जवळ बसलेल्या दोघा भावांना पाहिले आणि तिचे नयन आपला खजिना मिळाल्याचे बघून तेथेच श्रीरामांवर स्थिरावले. गुरजन लाज समाजू बड देखी सिय सकुचानी लागी विलोकन सखीन्न तन रघुवीरही उरनानी. परंतु गुरुजनांच्या लाजेने व फार मोठा जमाव पाहून सीता संकोचली. ती श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयात आणून सखींच्याकडे पाहू लागली. रामरूपू अरुसिय छबी देखे नर नारीन्न परिहरी निमेषे. सोच ही सकल कहत सकुचाही विधीसन विनय करही मन माही. श्रीरामांचे रूप व सीतेचे लावण्य पाहून स्त्री पुरुष एकटक तिच्याकडे पाहू लागले. सर्वजण मनात विचार करीत होते, परंतु प्रकटपणे सांगताना त्यांना संकोच वाटत होता. ते मनातल्या मनात विधात्याला विनवत होते. हरू विधी बेगी जनक जडताई मती हमारी असी देही सुहाई. बिनु विचार पनु तजी नर नाहू सिय राम कर करे विबाहू. हे विधात्या, जनकांचा वेडेपणा ताबडतोब नाहीसा करा आणि विचार न करता आपला पण सोडून देऊन सीतेचा विवाह रामांशी करावा अशी बुद्धी त्यांना द्या. जगू भल कहीही भाव सब काहू हट किन्हे अंतहू उर दाहू. एही लालसा मगन सब लोगू बरू सावरो जानकी जोगू. जग त्यांना चांगलेच म्हणेल, कारण ही गोष्ट सर्वांनाच पसंत आहे. पणाचा हट्ट धरल्यास शेवटी हृदयाला पश्चातापाचे चटके बसतील. जानकीसाठी सावळ्या रंगाचा वरच योग्य आहे असे सर्वांनाच वाटत होते. तब बंदी जनक बोलाए बिरीदावली कहत चली आए. कह नृपु जाई कहू पन मोरा चले भाट हिय हर्षू न थोरा. मग राजा जनकांनी भाटांना बोलाविले. ते वंशाची कीर्ती गात गात आले. राजांनी सांगितले, माझा पण सर्वांना जाऊन सांगा. भाट मोठ्या आनंदाने निघाले. बोले बंदी बचन बर सुनहू सकल महिपाल पण विदेह कर कहही हम भुजा उठाई विसाल. भाटांनी म्हटले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या सर्व राजांनो ऐका. आम्ही बाहू उभारून जनकांचा महानपण सांगतो. नृप भुजबलू विधू शिवधनु राहू गरुव
कठोर विदित सब काहू रावणू बाणू महाभट भारे देखी सरासन गवही सिधारे. राजांच्या भुजांचे बल हे चंद्र आहे आणि शिवांचे धनुष्य राहू आहे. ते अवजड व कठोर आहे ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. योद्धे रावण व बाणासूर सुद्धा हे धनुष्य पाहून गप्पपणे निघून गेले. त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिंमत त्यांना झाली नाही. सोयी पुरारी कोदंडू कठोरा राज समाज आजू जोई तोरा. त्रिभुवन जय समेत बैदेही बिनही विचार बरई हटी तेही. हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजामध्ये जो कोणी मोडेल त्याला त्रैलोक्याच्या विजयाबरोबरच जानकी कोणताही विचार न करता मनापासून वरील. सुनीपन सकल भूप अभिलाषे भटमानी अतिशय मन माखे. परीकर बांधी उठे अकुलाई चले इष्ट देवन्ह सिरज नाई. हा पण ऐकून सर्व राजांना उत्कंठा लागली. ज्यांना आपल्या शौर्याचा अभिमान होता ते मनातून अधीर झाले. कमर कसून उतावळेपणे उठले व आपल्या इष्टदेवांना नमस्कार करून निघाले. तमकी ताकी तकी शिवधनु धरही उठई न कोटी भाती बलू करही. जिन्हके कछु विचारू मन माही चाप समीप महिप न जाही. त्यांनी मोठ्या तावातावाने शिवधनुष्याकडे बघितले आणि लक्षपूर्वक ते पकडले. असंख्य प्रकारे जोर लावला परंतु ते उचलले गेले नाही. ज्या राजांना काही विवेक होता ते धनुष्याकडे फिरकले नाहीत. तमकी धरही धनु मूढ नृप उठई न चलही लजाई मनहु पाई भट बाहुबलू अधिकू गरु आई. ज्या मूर्ख राजांनी तावातावाने धनुष्य धरले परंतु ते जेव्हा उचलले गेले नाही तेव्हा ते लाजून परत गेले. जणू वीरांच्या भुजांचे बळ लाभल्यामुळे ते धनुष्य जास्तच अवजड होत होते. भूपसहस दस एकही बारा लगे उठावन टरही न टारा. डगई न संभू सरासनु कैसे कामी बचन सती मनू जैसे. मग 1000 राजे एकाच वेळी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले तरीही ते हलले नाही. ज्याप्रमाणे कामी पुरुषांच्या बोलण्यामुळे सतीचे मन विचलित होत नाही त्याप्रमाणे शिवांचे ते धनुष्य हलत नव्हते. सबनरूप भय जोगू उपहासी जैसे बिनू विराग संन्यासी. कीरती विजय वीरता भारी चले चाप कर बर बस हारी. ज्याप्रमाणे वैराग्याविना संन्यासी हास्यास्पद ठरतो त्याप्रमाणे सर्व राजे हास्यास्पद झाले. आपली कीर्ती विजय अत्यंत शौर्य हे सर्व त्या धनुष्याकडे जबरदस्तीने हिरावून घेतले गेल्यामुळे ते पराभूत होऊन निघून गेले. श्रीहत भये हारी हिय राजा बैठे निज निज जाई समाजा. नृपन्न बिलोकी जनकू अकुलाने बोले वचन रोष जनु साने. राजे लोक मनातून पराजित झाल्याने निष्प्रभ झाले आणि आपापल्या गोटामध्ये जाऊन बसले. सर्व राजे अयशस्वी ठरल्याचे पाहून राजा जनक व्याकुळ झाले आणि क्रोधाने म्हणाले, दीपके भूपती नाना आये सुनी हमजो पनु ठाना. देवदनुज धरी मनुज शरीरा विपुल वीर आये रणधीरा. जो पण मी ठेवला होता तो ऐकून द्वीपांतरातील अनेक राजे आले. देव व दैत्य हे सुद्धा मनुष्याचे शरीर धारण करून आले. आणखीही पुष्कळचे रणधीर वीर आले. कुवरी मनोहर विजय बडी कीर्ती अति कमनीय. पावनिहार बिरंची जनु रचेऊ न धनु दमनीय. परंतु धनुष्य मोडून मनोहर कन्या मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवांनी कोणी निर्माणच केला नाही. कहू काही यहू लाभू न भावा काहू न संकर चाप चढावा. रहू चढाऊ ब तरोब भाई तिलू भरी भूमी न सके छडाई. हा लाभ कुणाला आवडला नसता सांगा. परंतु कोणीही शंकरांचे धनुष्य उचलू शकला नाही. उचलणे आणि मोडणे हे तर दूरच राहिले. कुणी ते तिळभरही जमिनीपासून हलवू शकला नाही. अबजनी कोऊ माखे भटमानी बीर बिहीन मही मै जानी. तजहू आस निज निज गृह जाहू लिखा न विधी वैदेही विबाहू.
आता कोणी वीरतेचा अभिमान बाळगणाऱ्याने नाराज व्हायचे कारण नाही. मला तर कळून चुकले की पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडून आपापल्या घरी जा. ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाह तिच्या नशिबी लिहिलेलाच नाही. सुकृतू जाई जाऊ पनू परिहरऊ कुवरी कुवारी रहऊ का करऊ जाऊ जनतेऊ बिनू भट भूभी भाई तऊ पनू करी होतेऊ न हसाई. जर मी पण सोडला तर पुण्य होईल. जर मी पण सोडला तर पुण्य जाईल. तर आता काय करावे? कन्याकुमारीच राहील. जर मला आधी ठाऊक असते की पृथ्वी वीरांनी रहित आहे तर हा पण करून मी हास्यास्पद झालो नसतो. जनक वचन सुनी सब नरनारी देखी जानकीही भये दुखारी. माखे लखनू कुटिल भई भौहे रदपट फरकत नयन रिसौहे. जनकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री पुरुष जानकीकडे पाहून हळहळले. परंतु लक्ष्मण रागाने लालबुंद झाला. त्यांच्या भुवया उंचावल्या, ओठ फडफडू लागले आणि डोळे रागामुळे लाल झाले. कही न सकत रघुवीर डर लगे वचन जनु बाण नाई रामपद कमल सिरू बोले गिरा प्रमाण. श्री रघुवीरांच्या भीतीमुळे तो काही बोलू शकला नव्हता. परंतु जनक राजांचे बोलणे त्याला बाणाप्रमाणे टोचू लागले. जेव्हा राहावले नाही तेव्हा श्रीरामचंद्रांच्या चरणकमळांवर मस्तक लवून त्याने स्पष्टपणे म्हटले, रघुबंसिंह महू जह कोऊ होई तेही समाज अस कहई न कोई. कही जनक जसी अनुचित बाणी विद्यमान रघुकुल मनी जानी. जेथे रघुवंशीयांपैकी कोणीही असतो त्या सभेत जनकांनी रघुकुल शिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत असे अनुचित शब्द कोणी बोलत नसते. सुनहु भानुकुल पंकज भानु कहू सुभाऊ न कछु अभिमानू. जऊ तुम्हारी अनुशासन पावो कंदुक इव ब्रह्मांड उठाओ. हे सूर्यकुल रूपी कमलासाठी सूर्य असणाऱ्या श्रीरामा ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की जर तुमची आज्ञा असेल तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरीन. काचे घटजिमी डारो फोरी सकऊ मेरू मुलुक जिमी तोरी. तव प्रताप महिमा भगवाना को बापुरो पिनाक पुराणा. आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकीन. मी सुमेरू पर्वताला मुळीप्रमाणे उखडून टाकू शकतो. हे भगवन, तुमच्या प्रतापाच्या महिम्यापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय. नाथ जानी असं आय सुख होऊ कौतुकू करो बिलोकिय सोऊ. कमलनाल जिमी चाप चढावो जो जनसत प्रमाण लई धावो. हे नाथ असे मानून आज्ञा द्याल तर गंमत करून दाखवितो ती पहा तर खरे. धनुष्याला कमळाच्या देठीप्रमाणे उचलून घेऊन 100 योजने धावत जाईन. तोरऊ छत्रक दंड जिमी तव प्रताप बलनाथ. जाऊ न करो प्रभुपद सपथ कर न धरो धनु भाथ. हे नाथ, आपल्या प्रतापाच्या बळावर मी हे धनुष्य कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे मोडून टाकीन. जर मी असे केले नाही तर प्रभूंच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की मग मी धनुष्य व भाता कधीही हाती धरणार नाही. लखन सकोप वचन जे बोले डगमगानी मही दिग्गजरोले. सकल लोक सब भूप डेराने सिंहिय हर्षू जनकू सकुचाने. लक्ष्मण रागाने ओरडताच पृथ्वी डळमळू लागली आणि दिग्गज हादरले. सर्व लोक आणि राजे घाबरले. सीतेला आनंद झाला आणि जनक वरमले. गूर रघुपती सब मुनी मन माही मुदित भये पुनी पुनी पुलकाही. सयनही रघुपती लखनू नेवारे प्रेम समेत निकट बैठारे. गुरु विश्वामित्र श्री रघुनाथ व सर्व मुनी मनात आनंदले आणि वारंवार रोमांचित झाले. श्री रघुनाथांनी खून करून लक्ष्मणाला रोखले आणि प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवून घेतले. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमय बाणी.
उठवू रामभंजहू भव चापा मेटहू तात जनक परितापा. शुभवेळ आल्याचे जाणून विश्वामित्र अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे रामा उठ, शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा जनकांची चिंता दूर कर. सुनी गुरु वचन चरण सिरू नावा हर्षू विषादू न कछू उर आवा. ढा ढे भये उठी सहज सुभाये ठवनी जुबा मृगराजू लजाये. गुरु वचन ऐकून श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण सिंहालाही लाजविल्यासारखे सहजपणे उभे राहिले. उदित उदयगिरी मंचपर रघुबर बाल पतंग विकसे संत सरोज सब हर्षे लोचन भृंग. मंचरूपी उदयाचलावर रघुनाथरूपी बाल सूर्य उगवताच सर्व संतरूपी कमळे फुलून गेली आणि त्यांचे नेत्ररूपी भ्रमर आनंदित झाले. नृपन्न केरी आसा निसी नासी वचन नखत अवली न प्रकाशी. मानी महिप कुमुद सकुचाने कपटी भूप उलुक लुकाने. राजांची आशारूपी रात्र नाहीशी झाली. त्यांच्या वचनरूपी तारांच्या समुदायाचे चमकणे बंद झाले. घमेंडी राजारूपी रात्र विकासी कमळे कोमेजली आणि कपटी राजारूपी घुबडे लपून बसली. भये बिसोक कोक मुनी देवा बरीसही सुमन जनावही सेवा. गुरपद बंदी सहित अनुरागा राममुनींह सन आयसू मागा. मुनी व देवरूपी चक्रवाकांचे दुःख सरले. ते फुलांचा वर्षाव करीत सेवा करू लागले. प्रेमाने गुरूंच्या चरणांना वंदन करून श्रीरामचंद्रांनी मुनींची आज्ञा मागितली. सहजही चले सकल जगस्वामी मत्त मंजू बरकुंजरगामी. चलत राम सबपूर नरनारी पुलकपुरी तन भय सुखारी. संपूर्ण जगताचे स्वामी श्रीराम हे मस्त व श्रेष्ठ हत्तीच्या डौलदार चालीने निघाले. श्रीराम निघताच नगरातील सर्व स्त्री पुरुष सुखावून गेले व रोमांचित झाले. वंदी पितर सूर सुकृत संभारे जौकछू पुण्य प्रभाऊ हमारे. तौ शिव धनु मृणाल की नाई तोरहू रामू गणेश गोसाई. त्यांनी पितर व देवांना वंदन करून आपल्या पुण्याईचे स्मरण केले. ते म्हणाले, जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल तर हे देवा गणेशा श्रीराम हे शिवधनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. राम ही प्रेम समेत लखी सखिन्न समीप बोलाई. सीता मातू स्नेह बस बचन कहई बिलखाई. सीतेची माता श्रीरामांना वात्सल्याने पाहू व सख्यांना जवळ बोलावून प्रेमवश सद्गदित होऊन म्हणाली, सखी सब कौतुकू देख निहारे जेऊ कहावत हेतु हमारे. कोऊ न बुझाई कहई गुर पाही ए बालक असी हठ भली नाही. हे सखी, हे जे आमचे हितचिंतक म्हणवितात ते सर्व कौतुक पाहणारे आहेत. यांपैकी कोणीही गुरु विश्वामित्रांना समजावून का सांगत नाहीत की हे श्रीराम लहान आहेत, त्यांच्यासाठी असा आग्रह धरणे चांगले नव्हे. रावण बाण छुआ नहीं चापा हारे सकल भूप करी दापा. सोधनु राजकुवर कर देही बाल मराल की मंदरलेही. रावण व बाणासूर धनुष्याला स्पर्श सुद्धा करू शकले नाहीत आणि सर्व घमेंडखोर राजांनी ज्याच्या पुढे हात टेकले तेच हे धनुष्य या सुकुमार राजकुमाराच्या हाती देत आहेत. हंसाचे पिल्लू कधी मंदराचल उचलू शकेल काय. भूपसयानप सकल सिरानी सखी विधी गती कछु जाती न जानी. बोली चतुर सखी मृदुबानी तेजवंत लघु गणीय न राणी. ज्ञानी महाराजांचेही सर्व शहाणपण संपले आहे असे वाटते. हे सखी विधात्याची गती काही समजत नाही असे म्हणून राणी गप्प बसली. तेव्हा एक चतुर सखी कोमलवाणीने म्हणाली, हे राणी, जो तेजस्वी असतो त्याला कधीही लहान समजू नये. कह कुंभज कह सिंधू अपारा सोशेऊ सूजसू
सकल संसारा रविमंडल देखत लघु लागा उदय तासु त्रिभुवन तम भागा. कुठे घटातून उत्पन्न झालेले मुनी अगस्त्य आणि कुठे अपार समुद्र, परंतु त्यांनी तो शोषून टाकला. त्यांची श्रेष्ठ कीर्ती विश्वात पसरली आहे. सूर्यमंडळ दिसायला लहान दिसते, परंतु त्याचा उदय होताच तिन्ही लोकीचा अंधकार पळून जातो. मंत्र परम लघु जासू बसविधी हरिहर सूर सर्व महामत्त गजराज कहू बस कर अंकुश खर्व. ब्रह्मदेव विष्णू शिव व सर्व देव ज्याच्या अधीन असतात. तो मंत्र अत्यंत छोटा असतो. महान मस्तवाल गजराजाला छोटासा अंकुश ताब्यात ठेवतो. कामकुसुम धनु सायक लिन्हे सकल भुवन अपने बस किन्हे. ते देवी तजीय संसौ असजानी भंजब धनुषु राम सुनुरानी. अशा सुनुरानी कामदेवाने फुलांच्या कामकुसुम धनु सायक लिन्हे सकल भुवन अपने बस किन्हे. देवी तजीय संसौ असजानी भंजब धनुषु राम सुनु राणी. कामदेवाने फुलांच्याच धनुष्यबाणाने सर्व लोकांना वश करून ठेवले आहे. हे देवी, हे जाणून संशय सोडून द्या. हे राणी सांगते ते ऐका. श्रीरामचंद्र धनुष्य नक्कीच मोडतील. सखी वचन सुनी भई परतीती मिटा विषादू बडी अति प्रीती. तब राम ही बिलोकी बैदेही सभय हृदय बनवती जेही तेही. सखीचे वचन ऐकून राणीला विश्वास वाटू लागला. तिची विषाद मावळला आणि श्रीरामांविषयी तिच्या मनातील प्रेम अधिकच वाढले. त्याचवेळी श्रीरामांना पाहून सीता बावरलेल्या मनाने ज्या त्या देवांची विनवणी करू लागली. मनही मन मनाव अकुलानी होऊ प्रसन्न महेश भवानी. करहू सफल आपनी सेवकाई करी हेतू हरहू चाप गुरु आई. ती व्याकुळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की हे महेश भवानी, माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे तिचे मला फळ द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. गणनायक बरदायक देवा आजू लगे किन्हीहू तुअ सेवा. बार बार विनती सुनी मोरी करहू चाप गुरुता अति थोरी. हे गणनायका वरदाई गणेश देवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करून टाका. देखी रघुवीर तनसूर मनाव धरी धीर भरे बिलोचन प्रेम जल पुलकावली शरीर. श्री रघुनाथांच्याकडे पाहत पाहत सीता धीर धरून देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते आणि शरीर रोमांचित झाले होते. निरखी नयन भरी शोभा पितुपनु सुमिरी बहुरी मनु शोभा. अहह तात दारुणी हठ ठाणी समुझत नाही कछु लाभू न हानी. डोळे भरून श्रीरामांचे लावण्य पाहताना पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. देखी गणनायक बरदायक देवा आजू लगे किन्हीहू तुअ सेवा. बार बार विनती सुनी मोरी करहू चाप गुरुता अति थोरी. हे गणनायका वरदाई गणेश देवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करून टाका. मनही मन मनाव अकुलानी होऊ प्रसन्न महेश भवानी. करहू सफल आपनी सेवकाई करी हेतू हरहू चाप गुरु आई.
ती व्याकुळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की हे महेश भवानी, माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे तिचे मला फळ द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. गणनायक बरदायक देवा, आजू लगे किन्हीऊ तुव सेवा. बार बार विनती सुनी मोरी, करहू चाप गुरुता अति थोरी. हे गणनायका वरदायी गणेश देवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करून टाका. देखी देखी रघुवीर तनसूर मनाव, धरी धीर भरे विलोचन प्रेम जल पुलकावली शरीर. श्री रघुनाथांच्याकडे पाहत पाहत सीता धीर धरून देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते आणि शरीर रोमांचित झाले होते. निकेर निरखी नयन भरी शोभा, पितृपनु सुमिरी बहुरी मनु शोभा. अहह तात दारुणी हट ठाणी, समुझत नाही कछु लाभू न हाती. डोळे भरून श्रीरामांचे लावण्य पाहताना पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. ती मनात म्हणू लागली, अहो माझ्या वडिलांनी मोठा कठीण पण ठेवला आहे. त्यांना त्यातील लाभ हानी काही समजेनाशी झाली आहे. सचिव सभयसी खद्देई न कोई, बुध समाज बड अनुचित होई. कह धनु कुलीसहु चाही कठोरा, कह श्यामल मृदू गात किशोरा. मंत्री घाबरत असल्यामुळे कुणी त्यांना सल्लाही देत नाही. पंडितांच्या सभेमध्ये हे जे घडत आहे ते अयोग्य आहे. कुठे वज्रापेक्षाही कठोर धनुष्य आणि कुठे हे कोमल शरीराचे किशोर श्यामसुंदर.